गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. महाराष्ट्र TIT परीक्षामध्ये तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांची या लाईव्ह क्लासमध्ये मिशन TIT 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. लाईव्ह क्लास च्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपण 499 ही नाममात्र 30 विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहे. त्यासाठी तुम्हाला 8806597047 या नंबरवर शुल्क भरून आपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज दिनांक 26/4/2025 ला प्रवेश घेतलेला आहे. या अगोदर आपले पहिल्या बॅच मध्ये 100 विद्यार्थी झाले. दुसऱ्या बॅच मध्ये आपण फक्त 100 विद्यार्थी घेणार आहेत. मिशन TIT 2025 राम शेप सर यांचे 11 ग्रुप आहेत. त्या 11 ग्रुपमध्ये कोणत्याही जर ग्रुपला तुम्ही असाल तर त्या ग्रुपवर तुम्हाला ह्या क्लास विषयी माहिती मिळते. पण लाईव्ह क्लासच्या ग्रुपला मात्र दररोजच्या टेस्ट पाठवल्या जातात. त्या ठिकाणी मटेरियल पाठवलं जाईल आणि दररोज लाईव्ह क्लासची जी लिंक आहे ती आपण फक्त लाईव्ह क्लासच्या विद्यार्थ्यांना देत असतो. डेमो सेशन म्हणून काल आणि आज फ्री लाईव्ह सेशन्स ठेवलेले आहेत. दररोज फ्री लाईव्ह सेशन्स असणार नाहीत. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आज उद्या 2 दिवसामध्ये आपला प्रवेश निश्चित करून घ्या आणि पहिले 100 प्रवेश झाल्याच्या नंतर आपण ऍडमिशन क्लोज करणार आहेत. आणि बॅच फर्स्टचे 100 आणि बॅच सेकंडचे 100 अशी आपण मर्यादित 200 विद्यार्थी या TIT मध्ये ऍडमिशन देणार आहोत. इतर विद्यार्थ्यांना मात्र नंतर इतर क्लासेसचे फीस वगैरे तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्यानुसार ते क्लास घेतात. मग राम सरांचीच क्लास जॉईन करायची तर या क्लासमध्ये जे शिकवणारे टीचर आहेत ते कोणतेही मोठे क्लासवाले नाहीत, तर ते स्वतः जॉईन झालेले टीचर आहेत. जे 2017च्या परीक्षेतून जॉईन आहेत, काही जण 2022च्या परीक्षेतून जॉईन आहेत. कोणी प्रायव्हेटला जॉईन आहे म्हणजे संस्थेवर अनुदानित संस्थेवर जॉईन आहे, तर कोणी जिल्हा परिषदला जॉईन आहे. अशा शिक्षकांचं मार्गदर्शन मध्ये आहे. तर इथे काही मोठा डिजिटल बोर्ड नाही, तुम्हाला व्हाईट बोर्ड आणि सरळ आता सुहास सर जसं पेपरवर शिकवायला लागले तर रेकॉर्डिंग अवेलेबल आहे दररोज. व्हाईट बोर्डवर गजानन कदम सर शिकवतात, मी व्हाईट बोर्डवर शिकवतोय. आणि तुम्हाला इंटरॅक्शन साठी डाऊट असा शब्द टाकल्याच्या नंतर तुमचं माईक देखील चालू केलं जातं आणि तुम्हाला तुमचा डाऊट विचारता येऊ शकतो. रिप्लाय देण्यासाठी तुम्ही डायरेक्ट जे होस्ट आणि कोहोस्ट असतात त्यांना तुमचा मेसेज दिसतो. स्क्रीनवर डिस्टर्ब होऊ नये म्हणून तो स्क्रीनवर न दिसणं असं सेटिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, सर आमचा मेसेज सेंड होत नाही असं म्हणू नका. तुमचा मेसेज सेंड होतो. बरोबर ऍडमिन जे असतात, होस्ट असतात आणि कोहोस्ट असतात त्यांना दिसतो. तुमचा रिप्लाय तुम्ही देत राहा चॅट बॉक्स मध्ये. तुम्हाला काही अडचण असेल तरी चॅट बॉक्स मध्ये लिहित जा. या उपर जर तुमची अडचण नाही सॉल्व्ह झाली तर मला पर्सनली तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर सर्व मिशन TITच्या 11 ग्रुपला ऍडमिन मध्ये आहे. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू नका प्लीज, कारण की माझ्या नंबरवर खूपच कॉल जास्त येत आहेत. क्लाससाठीचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवर संपर्क करू शकता. मी त्या नंबरवर अवेलेबल असेल, कधी कधी मॅडम अवेलेबल असतात. तर तुम्ही सर्वांनी मिशन TITची तयारी आत्तापासून जर केली तर खरंच सांगतो तुम्ही 100% यशस्वी व्हाल. पण गणित आणि बुद्धिमत्ता 120 मार्काचा सराव आपण 8:30 ते 10 यावेळी दररोज करणार आहेत लाईव्ह सेशन मध्ये. आणि इतर विषयांचे आपण टेस्ट सिरीज देणार आहेत, PDF देणार आहेत, काही लेक्चर्स होतील. पण ते 8:30च्या वेळेत नाही तर इतर वेळेत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत. तर हे सर्वांनी लक्षात ठेवा. चला सुहास सर, कीप इट अप. तुमच्याकडे देतो मी, तुम्ही सुरुवात करा. सुहास सर, तुमचं माईक म्यूट आहे सर, चालू करा माईक एकदा. ओके, कीप इट सर्वांचं अप. टेट लाईव्ह क्लास यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गुणवत्तेच्या आधारे आपल्याला शिक्षक या पदावर जायचं आहे. तर त्यामुळं आपल्याला प्रचंड मेहनत, भरपूर मेहनत, प्रत्येक गोष्ट समजून घेऊन जशी असं प्रॅक्टिस करायची आहे. लक्षात घ्या, आपण क्लासमध्ये उदाहरणं घेत आहोत, परंतु उदाहरणं घेतल्यानंतर त्यावर आधारित उदाहरणं सेल्फ स्टडीनं मिळवून त्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. कारण की जरी आपल्याला उदाहरण समजलं आणि प्रॅक्टिस नाही झाली तर आपल्याला परीक्षेमध्ये आपण घाबरून जातो, घाबरून जातो आणि टेन्शन येतं.
मग त्यामुळे प्रश्नाचे उत्तर योग्य येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. उदाहरण कुठून मिळवा. मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत, ते घ्या, उदाहरणं सोडवा. जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरण सोडवा. जर असं आपण केलं तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. फक्त क्लासमधल्या उदाहरणावर अवलंबून राहू नका. चला ठीक आहे. आतापर्यंत आपले जवळपास 12 टॉपिक पूर्ण झालेत शिकवून. तुम्हाला यादी सुद्धा मी आता राम सर टाकतील नाही तर मी टाकतो. जवळपास आपले 12 टॉपिक 1 महिन्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. 12 टॉपिक. आज आहे 13वा टॉपिक आहे हा. त्याची यादी मी तुम्हाला उद्या टाकतो वाटलं तर. महत्वाचे घटक झालेले आहेत आपले. कॅलेंडर सारखा अत्यंत महत्वाचा घटक झाला आहे. वेन आकृती झालेला आहे. नंतर अक्षर गट झालेला आहे. गाडलेली पद म्हणजे आकृतीमध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या असतात आणि त्यात 4, 5, 10 अंक दिलेले असतात, संख्या दिलेल्या असतात. त्यात एखादं पद दिलेलं नसतं. असे महत्वाचे टॉपिक आतापर्यंत आपले झालेले आहेत. जवळपास 12 टॉपिक झालेले आहेत. त्याची यादी सुद्धा मी टाकतोच. तुमच्याकडे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेतच ते. आज आपण नवा टॉपिक अभ्यास करणार आहोत. क्रमाने येणारे संख्या घटक, संख्या गट किंवा संख्या. लक्षात घ्या, क्रमाने येणारे म्हणजे या पद्धतीचे उदाहरण: 20, 30, 42, प्रश्नार्थक चिन्ह, 72, 90, 110. आता ह्याच्यामध्ये क्रमाने येणार आहेत, ह्याच्यात काहीतरी नियम आहे प्रत्येकामध्ये. हा नियम आपल्याला अभ्यासायचा आहे. 4, 9, 25, 49, प्रश्नार्थक चिन्ह, 0, 2, 6, 12, प्रश्नार्थक चिन्ह, 30, 42. ह्याला पर्याय दिलेले असतात 4. पण ही उदाहरणं आपल्याला येण्याच्या अगोदर आपल्याला फार काही महत्वाच्या गोष्टी येणं महत्वाचं आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलेलो आहे. आपल्याला वर्ग पाठ पाहिजेत. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत, तोंड पाठ पाहिजेत. त्याला 1 सेकंद सुद्धा, ह्याला काही शॉर्टकट नाही बरं का. वर्ग पाठ करायला शॉर्टकट नाहीत, ती पाठच पाहिजेत. नंतर घन. घन म्हणजे काय? वर्ग म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे. या टॉपिकचे नाव आहे क्रमाने येणारे संख्या घटक, संख्या गट. या टॉपिकचं नाव आहे क्रमाने येणारे संख्या गट किंवा संख्या. आता वर्ग. वर्ग म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहित आहे. समजा 6चा वर्ग आहे, तर 6 गुणिले 6. 6चा वर्ग किती आहे? 36. वर्ग सगळ्यांना पाठ पाहिजेत. घन. घन म्हणजे काय? समजा 4चा घन आहे. 4चा 3 वेळा गुणाकार केला आपण. 4 गुणिले 4 गुणिले 4. 4चा घन किती? 4 चोक 16, 16 चोक 64. 4चा घन. लक्षात घ्या, बुद्धिमत्ता म्हणजे काय? 50% गणितच आहे ह्याच्यामध्ये. बुद्धिमत्ता म्हणजे जर व्यवस्थित अभ्यास केला तर 50% त्याच्यामध्ये गणित लपलेलं असतं. त्यामुळे गणिताचे सर्व घटक आपल्याला पाठ पाहिजेत. वर्ग असतील, घन असतील. आता हे वर्ग आपल्याला 30 पर्यंतचे पाठ आहेत. तुम्ही मिळवा. मला वाटत नाही काही गरज आहे मी द्यायची. आपण सर्वजण एवढे आपण ही झालेलं आहे. त्यामुळे वर्ग ही संकल्पना किंवा कन्सेप्ट सर्वांना माहीत आहे. त्यानंतर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या हा घटक सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. तरी सुद्धा मी समसंख्या काय असतात मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8
असतात. त्या संख्येला समसंख्या म्हणतात. ओके. आता एकक स्थानी म्हणजे काय? समजा आता इथं बघा 564. एकक स्थान म्हणजे 4. दशक स्थान म्हणजे 6. शतक स्थान म्हणजे 5. आता एकक स्थानी 4 आहे. बघा इथे 4 आहे. म्हणजे ही समसंख्या आहे. हम्म. ही संख्या काय आहे? समसंख्या आहे. समजा 930 एकक स्थानी काय आहे? 0 आहे. म्हणजे ही सुद्धा काय आहे? समसंख्या आहे. विषम संख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे या संख्या सोडून. कोणत्या संख्या एक संख्या सोडून आहेत? हम्म? 1, 3, 5, 7, 9 एकक स्थानी. आता 1, 3, 5, 7, 9 असं एकक स्थानी तर विषम संख्या आहे. आता ह्यातली विषम संख्या म्हणजे कशी सांगू आता? 761 एकक स्थानी किती आहे? 1. बघा एकक स्थानी 1 आहे. म्हणजे ही विषम संख्या आहे. 593 एकक स्थानी किती आहे? 3 आहे. म्हणजे विषम संख्या आहेच. आता ह्यातली या एकक स्थानी समजा या संख्या असतील तर विषम संख्या आहेत. एकक स्थानी 5 आहे. म्हणजे विषम संख्या आहेच. बघा विषम स्थानी एकक स्थानी पाहिजे 5. या संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या आणि विषम संख्या. हे आपल्याला पाठ पाहिजे, यायला पाहिजे. त्यात काही वेळ दडवायची काही गरज नाही. आता मूळ संख्या बघू आपण. मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्या कोणत्याच थोडक्यात सांगतो हा मी. मूळ संख्येची व्याख्या मूळ वेगळी आहे. परंतु आपल्याला शॉर्टकट आणि प्रत्येकाला समजावं पटकन समजावं असं सांगतोय मी तुम्हाला. ज्या संख्या कोणत्याच पाड्यात नसतात. नसतात त्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या. फक्त स्वतःच्या पाड्यात असतात. फक्त स्वतःच्या पाड्यात. म्हणजे आता कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या 2 पासून सुरुवात होते. 2, 3, 5, 7 नंतर 11 नंतर 13 नंतर 17. आता ह्या ह्या संख्या ज्या नीट बघा आता. फक्त स्वतःच्या पाड्यात आहेत. 2 कोणत्या पाड्यात आहेत? फक्त स्वतःच्या पाड्यात. मूळ संख्येची सुरुवात 2 पासून होते. मूळ संख्येची सुरुवात 2 पासून होते. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. 3 स्वतःच्याच पाड्यात. 5 स्वतःच्या पाड्यात. 7 स्वतःच्याच पाड्यात. या सर्व संख्या काय? स्वतःच्या पाड्याच आहेत. इतर कोणत्याच पाड्यामध्ये नाहीत. त्यामुळे ह्या काय? मूळ संख्या आहेत. ओके. मूळ संख्या आहेत. एवढं तुम्हाला 3 गोष्टी कळाल्या आता. समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या. ह्याच्यात काही अडचण, समजलं नाही, कळालं नाही असं काय आहे का? चलो. सर्वांना समजलंय? पुढे जाऊ मी? ओके. तर आता एक दुसरी कन्सेप्ट बघू आता. आपल्याला वर्ग पाठ आहेत. हम्म? वर्ग. आता वर्गावर आधारित काय गणित ह्याच्यामध्ये येऊ शकतात? आता आपल्याला सर्वांना माहित आहे. 1 चा वर्ग 1 आहे. 2 चा वर्ग 4 आहे. 3 चा वर्ग 9 आहे.
4चा वर्ग 16 आहे. 5चा वर्ग 25 आहे. 6चा वर्ग 36 आहे. 7चा वर्ग 49. 8चा वर्ग 64. आता बघा, यावर आधारित या संख्या गटात क्रमाने येणाऱ्या संख्येमध्ये कशी उदाहरणं येऊ शकतात बघा आता. हे सिंपल आहे, एकदम सिंपल सांगितलं तुम्हाला. सिंपल पासून सुरुवात करू, काठीने पातळी हळूहळू वाढत जाईल आपली. नका. 1चा वर्ग हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. मग इथं काय पाहिजे? 6चा वर्ग. 36 पाहिजे. ठीक आहे. आता आपण दुसरं घेऊ. सिंपल उदाहरण होतं हे. आता 2, 5, 10, 17 प्रश्नार्थक चिन्ह. राईट. योगिताताई बरोबर आहे, करेक्ट. येस. वर्षाताई बरोबर आहे. हर्षदाताई आपण विचार करू बरोबर आहे का. प्रियाताई बघू थांबा. रिअलमी. श्रुतीताई यस, करेक्ट आन्सर. पूनमताई बघूत आपण उत्तर बरोबर आहे का चूक आहे. ठीक आहे. आता बघा, 2, 5, 10, 17 प्रश्नार्थक चिन्ह ह्यातलं फरक सेम आहे का बघा बरं. 5 मधून 2 गेला, राहिला 3. 3, 5, 3, 5, 7 आणि 9. बघा ह्यातला फरक कितीचा आहे? 3चा फरक आहे. ह्यात कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. ह्याच्यात कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. ह्याच्यात कितीचा फरक पाहिजे? 3, 5, 7, 9चा फरक पाहिजे. म्हणजे इथे किती येत आहे? 17 आणि 9 26. ओके, समजलं सर्वांना? 25 कसं येईल? 25 कसं येईल? 25 नाही येणार ना, कोणत्याच अर्थानं नाही. 5 गुणिले 5 प्लस 1 का? हा, 5 5 25. 25 आणि 1 किती? 26. राईट. ए, आता अजून एक बघू. आता हेच प्रश्न पण पद्धत वेगळी, हेच उत्तर काढणार आपण. हाच प्रश्न आहे. हाच प्रश्न मी डबल लिहून घेतो. 2, 5, 10, 17 आणि प्रश्नार्थक चिन्ह. आता बघा, ही 2 आहे, 5 आहे. तुम्ही नीट बघा. 10, 17 हे कशाच्या जवळच्या संख्या आहेत रे? वर्गाच्या जवळच्या आहेत. 17 काय आहे? 16च्या जवळची. 10 काय आहे? 9च्या जवळची. 5 काय? 4च्या जवळची. 2 काय? 1च्या जवळची. असं येईल का रे बघा बरं. 1चा वर्ग करायचा आणि 1 मिळवायचा. 1चा वर्ग 1 प्लस 1 2 आलं. आता 1 झालं. आता 2चा वर्ग अधिक 1. 2चा वर्ग किती आहे रे? 4 प्लस 1 5. बघा, एकच गणित दोन पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतोय आपण. आता 10. 10 म्हणजे काय? 3चा वर्ग अधिक 1. 3चा वर्ग किती आहे? 9. 9 प्लस 1 10. 4चा वर्ग प्लस 1. 4चा वर्ग किती आहे? 16. 16 आणि 1 17. आता याच पद्धतीने 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग आणि 5चा वर्ग प्लस 1. 5चा वर्ग 25 आणि 1 26. उत्तर सेम आलं.
समजायला लागले सगळ्यांना? आपल्याला कशा पद्धतीने विचार करायचा आहे हे बेसिक सांगितलंय मी. इथपर्यंत समजलंय का? आपल्याला आता उदाहरण घ्यायला सुरुवात करायची आहे. उदाहरण सोडवायला आता सुरुवात करायची. 2017च्या परीक्षेमधले उदाहरण घेणार आहे मी. 2022चे उदाहरण घेणार आहे मी. काही अवघड काही सोपे घेणार आहे. मी पुढे जात आहे. कुणाचं काही मला वाटतं कन्फ्युजन नाहीये. ओके, स्टार्ट करू आपण. चला. चला, 10 सेकंद देतोय तुम्हाला. ओनली 10 सेकंड. स्टार्ट. ह्याच्यावर आहे ना किमान 2 प्रश्न येणार आहेत. 2 प्रश्न. 2022च्या प्रश्नपत्रिका मी सगळ्या चेक केल्या. चालेल. झाले 10 सेकंद. इथे कितीची वाढ आहे? 10ची वाढ आहे. +10. इथे कितीची वाढ आहे? +12. 13 आणि 42 12ची वाढ आहे ना. मग 10 12. इथे कितीची अपेक्षित आहे तुम्हाला? +14. +10 +12 +14 म्हणजे किती येईल? 4 and 2 6. 15. 56. आपलं उत्तर चेक आहे का? चेक करायचं बरं का अगोदर. पुढे चेक करायचं. उत्तर 72 यायला पाहिजे. 10 12 14 आणि आता कितीची वाढ पाहिजे? 16. बघा बरं वाढ होती का? 72 येते का? चेक करा बरं. 6 आणि 6 12. हातचाला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 1 7. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. चला. सिंपल आहे ही बी. हा, काहीच अवघड नाही. सिंपल आहे. नीट विचार करून उत्तर द्या. चला, आता इथं बघा. 2चा वर्ग आहे हा. हा 3चा वर्ग आहे. 5चा वर्ग आहे. 7चा वर्ग आहे. ए, आता इथं तर काही फरक नाही बघा. 1चा फरक आहे, 2चा फरक आहे, 2चा फरक आहे. असं काही फरक सेम नाही बघा. जसं इथं काही नियम तयार झालाय बघा. हा, पण आहे ना या संख्या नीट बघा बरं. मूळ संख्या आहेत. 2 मूळ संख्या आहे. 3 मूळ संख्या आहे. 5 मूळ संख्या आहे. 7 मूळ संख्या आहे. मग आता ह्यातला कोणता वर्ग मूळ संख्या रे? हा 10 तर आहे ना. 10चा वर्ग 100. पण 10 समसंख्या आहे. 64. 8चा वर्ग समसंख्या आहे. 8. 8 तर वर्ग नाहीच आहे. घन आहे बघा. 2चा घन आहे. समसंख्या. आता राहिली 11चा वर्ग. 11 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे 11चा वर्ग 121 हे योग्य उत्तर आहे. समजलं सर्वांना? मूळ संख्येचे वर्ग आहेत हे. मूळ संख्या मी तुम्हाला आता शिकवलेलं आहेच.
चारची वाढ, सहाची वाढ, आठची वाढ. सिम्पल आहे की नाही? ह्यात मी जास्त काय टाइमपास नाही. सांगायची गरज आहे का ही सगळ्या कुणाला? कुणाला सांगायची गरज आहे का? सिंपल आहे बघा. मला सांगायला लावू नका. सांगू का नको? पुढे जायचं नेक्स्ट? नाही 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 नाही. वैभवीताई नाही. आता इकडे बघा. फक्त एकाच चूक यायला लागली म्हणून सांगायला लागले. कितीचा फरक आहे? 0 आणि 2. 2 ची वाढ आहे. +2, +4, +6, प्लस किती पाहिजे? +8. 12 आणि 8, 20. हा नियम पुढे लागू झालाय का बघा, चेक करा एकदा बघायचं. +2, +4, +6, +8, 12 आणि 8, 20. ए आता इथं +10, +8 नंतर +10 होतंय का बघा बरं. 20 आणि +10, 30 आले का? म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. समजलं का सर्वांना? चलो नेक्स्ट. दिसतंय दिसतंय दिसतंय. ओके बघू आता. कितीची वाढ आहे? 4ची, 6ची, 8ची, 10ची, 12ची वाढ. +12, 43. यस. चला पुढं. चला मी सांगतो मी हा. हे थोडं थोडं काठीण्य पातळी जास्त असलेलं आहे, किंवा काठीण्य पातळी नाहीये, काठीण्य पातळी सोपी आहे. एवढं ही बी सिंपल उदाहरण आहे. तुम्हाला हिंट देतो. घन बघा, घन. घन बघा. घन पाठ आहेत का आपल्याला? बघा, 120च्या जवळचा घन 125 आहे बघा. 5चा घन हा 24 आहे. 24. 3चा घनाची जवळची संख्या आहे 210. 216 बघा. 216 कशाचा घन आहे? 6चा घन आहे. 343, 7चा घन आहे. आता बघा बरं, 5चा घन किती आहे? 125.
घन पाठ पाहिजे. थोड्या वेळासाठी मी लिहितो घन बर का. कारण की कसं आहे, प्रत्येकाला समजलं पाहिजे आपल्याला ना. ब्लर दिसायला लागले, ब्लर. मध्ये सांगत येते ह्याच्या काय करावं. हा, बघा आता. एकचा घन, एक गुणिले एक गुणिले एक, एक. दोनचा घन, दोन गुणिले दोन गुणिले दोन, आठ. एकचा घन एक, दोनचा घन आठ, तीनचा घन, तीन गुणिले तीन गुणिले तीन, तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक 27. चारचा घन 64, पाचचा घन 125, सहाचा घन 216, सातचा घन 343, आठचा घन 512, नऊचा घन 729, आणि दहाचा घन 1000. हे पाठ पाहिजेत बरं का, ह्याला काही शॉर्टकट नाही. जरी पाठ असेल तर हे उदाहरण येते आपल्याला पटकन. चला, आता ह्या सर्व संख्या तुम्हाला सांगितल्या. आता इथं तीनचा घन काय, तीनचा घन 27 आहे. आणि इथं 24 आहे. तीनचा घन 27 आहे आणि इथं 24 आहे. म्हणजे 24 मधून किती गेल्यास 27 येते, 3 गेल्यास. पाचचा घन किती आहे, 125. पाचचा घन 125 आहे. आणि किती कमी केल्यास 120 येतात, 5 कमी केल्यास. 5 कमी करायचे. हम्म आता हा सहाचा घन, सहाचा घन किती रे, 216. आणि इथे किती दिलेलं आहे, 210. सहाचं घन 216 आणि किती कमी केलंय, 6 कमी केलंय. आता त्याच्या अगोदर जावा थोडं. 6 आहे, दोनचा घन किती आहे, 8. दोनचा घन बघा, दोनचा घन 8 आहे. त्यातून कमी किती कमी करायचे, 2. म्हणजे ज्याचा घन आहे ना तीच वजा करायचं. शून्य कसं आलंय, एकचा घन 1 वजा 1, एकचा घन वजा 1. बघा, आता ही तर एकचा घन वजा 1, शून्य आलंय. एकचा घन किती आहे, 1, आणि त्यातून 1 वजा केले. दोनचा घन 8, त्यातून 2 कमी केले, 6. तीनचा घन 27, त्यातून 3 कमी केले, 24. आता 1 2 3, चारचा घन किती आहे रे, 64. आणि हीच वजा करायची 4. 64 मधून 4 वजा केले की किती येतंय, 60. समजलं का रे सर्वांना, काय अडचण. घन करायचं आणि त्याच संख्येतून 30 वजा संख्या वजा करायची. हम्म घन आपल्याला पाठ पाहिजेत, त्याला काही शॉर्टकट नाहीत. मी आता घन अशी लिहून आणणार नाहीत. ओके, सांगतो मी. नका, 336 आहेत. सातचा घन किती आहे, 343. 343. नका, 343 आहे लक्ष तुमचं. 343, 343 मग 7 वजा करा.
336. सहाचा घन 216 आहे. सहाचा घन 216, त्यातून 6 वजा करा. 216 मधून 6 वजा केले 210. पाचचा घन 125 आहे. 125 मधून 5 वजा करा 120. आता सातचा घन झाला, सहाचा घन झाला, पाचचा घन झाला. आता कमी कमी एक न कमी. आता चारचा घन, चारचा घन किती आहे? 64 वजा 4 60. ओके. चारचा घन किती आहे? 64. 64 मधून 4 वजा केली 60. ओके. चला आता पुढचं घ्या. टेट 2017चं उदाहरण आहे. टेट 2017. सोपं आहे, सिंपल आहे. 4 ची वाढ आहे +4 +6 +8 +10 म्हणजे काय येणार आहे? 30. चला पुढचं उदाहरण. सातवं उदाहरण टेट 2017चं उदाहरण आहे. काठीण्य पातळी थोडी वाढलेली आहे, नीट चेक करा बरं का. नीट संख्या बघा कसे आलेले आहे. सोपं आहे, सिंपल आहे. बघा, पहिल्यांदा दोनदा चेक करायचं. ऐका, असं काय आहे का संबंध? नाहीये. बघा, एक आड एक संख्या. 17 24, 24 डायरेक्ट 9 झालंय बघा. नाही. 17 7 10 न कमी झालंय. अजून इथं कमी झालंय. आपलं वाढलंय. इथं कमी झालंय. इथं वाढलंय. इथं वाढलंय. नाहीये. ए, नीट बघा बरं. 17 आणि 7 बेरीज करा. 17 आणि 7 24. ओके. 19 आणि 9, 19 आणि 9 28. 19 आणि 9 28. आता कोणती संख्या आणि +8 31 येत आहे सांगा? कोणती संख्या आणि 8 31 येत आहे? 23. 23 आणि 8 किती? 31. बघा पुढं बी. 27 आणि 10 37. 27 आणि 10 37. 23 आणि 8 31. म्हणजे दोन संख्येची बेरीज त्याची पुढची संख्या. दोन संख्येची बेरीज त्याची पुढची संख्या. दोन संख्येची बेरीज त्याची पुढची संख्या. 27 आणि 10 37. समजलं सर्वांना? काय नाही, सिंपल आहे. फक्त ही आयडिया समजली पाहिजे, नंतर सोपं वाटते आपल्याला. चला आता टेट 2022चं उदाहरण आहे.
टेट 2022. सोपं उदाहरण आहे. सगळे उत्तर दिलेत पटापट 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 पटापट. चला पुढचं सोडवा. चला ऑप्शन डी. सगळ्यांना आलंय का? बघा पुढं. काय नियम झालेला आहे? 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64, 64 दुनी 128. म्हणजे इथं सुद्धा दुप्पट करा. दोनची दुप्पट 4. सगळं दुप्पट झाले. दोनची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32, 32ची दुप्पट 64. चला सोडवा. 9वं उदाहरण. चला 102 आहे का उत्तर? हे असं आहे काय? नका. 77 87 +10ची वाढ आहे. 87 आणि 97 +10ची वाढ आहे. 97 आणि 110 107 +10ची वाढ आहे. इथे कितीची वाढ आहे? 82 92 +10ची वाढ आहे. इथं कितीची वाढ आहे? +10ची. 92 आणि 10 102. ओके 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 ओके. बरोबर आहे बरोबर आहे. चालतंय चालतंय. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. चालतंय चालतंय. बरोबर आहे. राईट. मूळ संख्या आहे. सर्व मूळ संख्या आहेत. जर ह्याचा फरक काढत बसला तर चुकतंय हा. +2 +4 +2 +4 असं होईल का रे? +2 येईल का? नका. +2 +4 +2 +4 +2 करू का मी? 17 आणि 2 19 असं येईल का रे? आणि मूळ संख्या बी आहेत बरं का. मूळ संख्या बी आहेत. 19 मूळ संख्या बी आहे. आणि उत्तर +2 +4 +2 +4 +2 17 आणि 2 19. चालतंय. आणि ह्या मूळ संख्या बी आहेत. 5 7 11 13 17 19. हे टेट 2022 उदाहरण आहे. ह्याच्या अगोदरचं टेट 2022 उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला काठिण्य पातळी कळती परीक्षेची. चला टेट 2022 उदाहरण आहे हे बी. विषम संख्या नाही. दोन ही विषम संख्या आहे का?
दोन समसंख्या आहे. 9 उत्तर आहे का 13? मूळ संख्या, पण एक ही मूळ संख्या नाहीये. 13 कसं येईल सर? 12 यायला पाहिजे. मूळ संख्या, मूळ संख्या, मूळ संख्या, वर्षाताई मूळ संख्या. मूळ संख्या कोणत्या आहेत ह्यातल्या? का 10 यायला पाहिजे? का 10 मूळ यायला पाहिजे? कारण की एक ही मूळ संख्या नाहीये. मूळ संख्या नियम इथं लागू होत नाही. मूळ संख्या नियम लागू होत नाही, कारण की एक ही मूळ संख्या नाहीये. एक अधिक एक. सी दिलेलं आहे पाठीमागं उत्तर. सी उत्तर दिलेलं आहे. चला हर्षदाताईच तुम्ही सांगा उत्तर. तुमचा माईक ऑन करतो मी. कशामुळे 10 आहे? सांगा. पहिली संख्या एक, नंतर हम्म. दुसरी संख्या आली अधिक एक करून, हो. एक अधिक एक प्लस 2. हा. एक अधिक एक, नंतर मग परत 2 अधिक 1 3, हा. नंतरच्या दोन संख्या आल्यात अधिक 2 करून, 3 अधिक 2 5, 5 अधिक 2 7, अधिक 1 अधिक सॉरी. 1 म्हणजे अधिक 1 अधिक 1 अधिक 2 नंतर मग अधिक 3 त्यामुळे 7 अधिक 3 10. हम्म. हीच फक्त त्याला ही आहे. म्हणजे उत्तर आहे. हीच प्रोसेस आहे, कारण 10 आहे. हा का लक्षात घ्या. आपण वेगवेगळ्या पद्धतीने मूळ संख्या हा नियम लागू होत नाही, कारण की एक ही मूळ संख्या नाहीये. ठीक आहे. ह्याच्यात कोणताही फरक सेम सेम वाटत दिसत नाही. म्हणजे ह्याच्याशिवाय +1 +1 +2 +2 2 2 वाढ झाली, +3 10 अधिक 3 10, 7 अधिक 3 10. मूळ संख्या नियम लागू होत नाही. +2 +2 हा नियम लागू होत नाही. +1 +1 +2 +2 +3 +3 ह्याच्यानंतरची संख्या +3 आली असते. म्हणजे हा बी नियम लागू होत नाही. शिंदे ना, शिंदे. एक मिनिट, मी बघितलं नाही एक्सप्लेनेशन.
एक्सप्लेनेशन बघितलं नाही मी. सांगा सांगा तुम्ही हॅलो एक्सप्लेनेशन. हा हॅलो सर. हा हा, बोला ना, 1 सांगा. + 2 3 येतं. 1 आणि 1 संख्या आहेत ना. हा 1 + 2 3 नाही, आणि 2 आवाज + आवाज 3 आवाज ब्रेक होतोय, 5 आवाज ब्रेक होतोय. हा आणि 3 1 3 आहे ना. 3 हा + 4 7 येतंय. मग 5 + 5 केलं म्हणजे सिरियल वाईज ऍड करायचं. 2च्या नंतर 3 पण सिक्वेन्स वेगळा आहे. 2 नंतर खालच्या साईडला 3 नंतर वरी 4 5 + 5 10 येतं. हॅलो, त्याच्याबद्दल आवाज सांगाल येतो का? ना. हा हा, हो येतोय येतोय आवाज, स्पष्ट आवाज येतोय, काही नाही अडचण, तुम्ही बोला. हा हा. मी तुम्हाला कॅमेरा ऑन करून दाखवते सर, पहा ना थोडं. नाही तेवढं नाही सांगता येणार मला. स्पॉटलाइट तुम्ही करायला मला. हा स्पॉटलाइट सर, शिंदे शिंदे मॅडम आहेत, शिंदे ताई आहेत. येस येस, शिंदेताई स्पॉटलाइट केलं तुम्हाला. नाही क्लिअर दिसत नाही, ती लाईट आली त्याच्यावर. +2 + 4 +2 +4. सिक्वेन्सचं पण 1 आणि 1 संख्या घ्यायची आहे सर. ओके ओके, असं तुम्ही उत्तर असं द्यायला लागलात. 1 2 3 5 7 आणि राम सर माझं हे करा, 1 मिनिट. आणि त्यांनी स्पॉटलाइट काय करतो दिलंय तुम्हाला. बघा, +2 +4 असं दिलंय त्यांनी. +2 आणि +4. नाही सर, +4 ला 9 +3 येते आहे. का? +3 आहे, +3. हा +3 आहे, राईट. हा, आणि आणि 4च्या इथं जागी 5 आहे, 5 आहे. 5 + इथं 5 5 खाली खाली ++. 5. हा, 2 + 3 5. +3 +5 बरोबर आहे. या उत्तर या पद्धतीने सुद्धा येत आहे, बरोबर आहे. चालेल. सर राम सर आलेत का? चला नेक्स्ट नेक्स्ट गजानन उदाहरण सर आले ठेवलेलं आहे सर, समोर. गजानन आले. हँडओव्हर करू का थोडं गजानन सरांकडे? हो सर. हे आता एक काम करा, हे स्क्रीनशॉट हा काढा 2 उदाहरणाचं, उद्या करून आणा. हं? आपण उद्या करूत. हं? चालेल गजानन सर. यस यस, गजानन सरांकडे हँडओव्हर. सरांचं रेकॉर्डिंग आपण स्टॉप करून गजानन सरांचं पुन्हा चालू.